भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी ओमराजे निंबाळकरांवर पलटवार केलाय। केंद्राच्या मदतीचा विचार न करता शेतकऱ्यांना मदत केली, चुकीची माहिती पसरवू नका, राणा जगजितसिंह पाटील असं म्हणाले। तर राणा जगजितसिंह पाटलांनी ओमराजे निंबाळकरांवर पलटवार केलाय। राज्य सरकारनं नुकसानीच्या बाबतीत केंद्राची मदत मिळावी म्हणून त्या ठिकाणी आपल्याकडं काय काय पाठपुरावा झालाय आणि त्याच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं राज्य सरकारला काय मदत केली एनडीआरएफच्या माध्यमातून, हा प्रश्न मी सन्माननीय केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांना विचारला होता आणि त्या प्रश्नाचं 5व्या नंबरला हा प्रश्न चर्चेला आला 2 तारखेच्या कामकाजात। आणि त्या प्रश्नाचं जे उत्तर त्या ठिकाणी आलंय ते उत्तर अतिशय धक्कादायक आहे। याच्यामध्ये असं लक्षात आलंय की राज्य सरकारकडनं अजून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राला प्राप्त झालेला नाही। आपल्या महायुती सरकारने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राचा दौरा करून अतिवृष्टीच्या काळामध्ये जो शब्द दिला होता की अभूतपूर्व असं नुकसान झालंय आणि त्या अनुषंगाने आम्ही मदत करू एसडीआरएफ एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन। आता हे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आपल्या आपल्या जिल्ह्याची माहिती न घेता किती हजार कोटी आलेत याची माहिती न घेता काही गोष्टी बोलतायत। त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये किती पैसे येणं अपेक्षित होतं, एसडीआरएफ एनडीआरएफचे निकष आणि हे अधिकचे 10,000 आणि त्या तुलनेत किती पैसे आलेत हे समजून घ्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।